नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी। महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी आज परळी अंबाजोगाई या महामार्गावर रास्ता रोको सुरू झालाय। हा रास्ता रोको भर पावसात सुरू आहे। एकीकडे पावसाच्या धारा वाहत आहेत तर दुसरीकडे त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या ज्ञानेश्वरी मुंडे आणि त्यांच्या नातेवाईकांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत आहेत। आणि या आंदोलनामध्ये खरं तर ज्ञानेश्वरी मुंडे यांचं सासर आणि माहेर एक झालंय। एकीकडे कन्हेरवाडीचे ग्रामस्थ म्हणजे त्यांच्या माहेरचे आणि दुसरीकडे भोपळाचे ग्रामस्थ म्हणजे त्यांच्या सासरचे। आता हे सगळे या रस्त्यावर एकत्र आल्यानंतर इतर लोकांनी देखील त्याला साथ दिली आणि मग त्यामध्ये स्वतःहून धनंजय देशमुख हे देखील त्या रास्ता रोकोमध्ये सामील झाले। त्यांच्या जोडीलाच शिवराज बांगर, बाळा बांगर, नंतर आरपीआय खरात गटाचे सचिन खरात, राजाभाऊ फड आणि अनेक जण या आंदोलनात सहभागी झाले। कालच बाळा बांगर यांनी याच प्रकरणी म्हणजे महादेव मुंडे हत्या प्रकरणातले पुरावे घेऊन थेट अंतरवाली सराटी गाठली आणि मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली। त्याच्या आदल्याच दिवशी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली। त्याच्या आदल्याच दिवशी जरांगे यांनी 140 किलोमीटर अंतर पार करून परळीत येऊन ज्ञानेश्वरी मुंडे यांची भेट घेतली आणि अखेर आज रास्ता रोको या ठिकाणी सुरू झाला। सकाळी 11 वाजल्यापासून सुरू झाले रास्ता रोको आंदोलन आत्ताही सुरू आहे, तेही भर पावसात। आता यावेळी बाळा बांगर काल अंतरवाली सराटीतून मनोज जरांगेंची भेट घेऊन या आंदोलनात सहभागी झाले, पण त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि जो काही धक्कादायक खुलासा केलाय ना तो अतिशय भयानक आहे। अतिशय म्हणजे हादरा बसेल हे ऐकून। म्हणजे आतापर्यंत त्यांनी महादेव मुंडे प्रकरणात जे काही खुलासे केले ते आपण ऐकले, त्यात सुद्धा अत्यंत हृदयद्रावक असा एक खुलासा होता की महादेव मुंडे यांची हत्या झाल्यानंतर गोट्या गित्तेनं त्यांच्या नरड्याच्या मांसाचा तुकडा काढला, पिशवीत भरला, खिशात टाकला आणि 8 दिवस फिरवत फिरवत मिरवत मांसाचा तुकडा वाळला आणि मग त्या वाल्मिकरांना दाखवला। आता हे सगळे खुलासे झाल्यानंतर एक धक्कादायक खुलासा आहे तो त्यांनी धनंजय मुंडे यांच्या बाबतीत केलेला आहे आणि तो अतिशय महत्त्वाचा आहे। खरं तर धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची जवळपास 20-22 वर्षांची मैत्री। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड म्हणजे एक समीकरणच बनलं होतं बीडसाठी आणि या दोघांची मैत्री देखील सगळ्यांना माहित होती। जिथं जिथं वाल्याचं नाव तिथं तिथं मुंडे म्हणतात मी नाही बोलणार राव, कारण आपण पाहिलेलंच आहे संतोष देशमुख प्रकरण मुंडे मौन, महादेव मुंडे प्रकरण मुंडे मौन। आता खरं तर बाळा बांगरांनी जो खुलासा केलाय त्या खुलाशावरच माझा लाईव्ह आहे आणि ते लाईव्ह म्हणजे वाल्या धनु भाऊंच्या वाईटावर होता। मुंडेंना संपून त्याला घ्यायची होती पोट निवडणूक। बाळा बांगर यांचा धक्कादायक आरोप आहे। त्यांनी रास्ता रोको दरम्यान आजच ही माहिती प्रसार माध्यमांना दिली आहे। आता या सगळ्यांमध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की मी मध्ये काही काळ फरार होतो कारण की माझ्यावरच गुन्हे दाखल होते, माझ्या आईवर गुन्हे दाखल होते, माझ्या वडिलांवर गुन्हे दाखल होते, माझ्या जवळच्या माणसांवर गुन्हे दाखल होते आणि जर मी या दरम्यान घरी परतलो असतो तर पोलिसांनी वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून माझा फेक एन्काउंटर केला असता, पण शेवटी महादेव मुंडे या प्रकरणात मी तोंड उघडलं, आता मी माघारी घेणार नाही। आणि मग त्यांनी धनंजय मुंडेंबाबत वाल्मिक कराडच्या मनात काय चाललं होतं हे देखील क्लिअर केलं। कारण वाल्मिक कराड आणि बाळा बांगर यांची मैत्री कोरोना काळात 2021 पासून जी सुरू झाली ते अगदी अलीकडे हा सगळा प्रकार म्हणजे महादेव मुंडे प्रकरण घडल्यानंतर बाळा बांगरांनी जेव्हा पोलिसांना जाऊन सांगितलं की असं 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 या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा हात आहे,
त्यावेळी या दोघांमधले वाद वाढायला लागले. पण त्याच्या आधी देखील जेव्हा बाळा बांगर राष्ट्रवादी जिल्हा युवकचे अध्यक्ष होते त्यावेळी संघटनांच्या कामांवरून देखील त्यांच्यात वाद व्हायला सुरुवात झाली होती. त्यामुळं हा वाद इतका विकोपाला गेला की वाल्मिक कराड यानं बाळा बांगर यांच्या शिक्षण संस्थेची चौकशी लावली. आईवर गुन्हा दाखल केला, वडिलांवर गुन्हा दाखल केला, बाळा बांगर यांच्यावर गुन्हे दाखल झाले. या सगळ्या दिव्यातनं पार पडल्यानंतर बाळा बांगर यांचे डोळे उघडले आणि त्यांनी आता ठरवलं की आता वाल्मिक कराडच्या विरोधात लढा द्यायचा, उभं राहायचं. मग त्यांनी पहिली पत्रकार परिषद घेतली. आपल्याला आठवत असेल 1 जुलै 2025 पासून त्यांनी जे वाल्मिक कराड बद्दल एक एक खुलासे सांगायला सुरुवात केली ते सगळे धक्कातंत्राचे खुलासे आहेत. आता आज त्यांनी असं म्हटलंय की मुळातच या ठिकाणी एक सगळ्यात मोठा आणि महत्वाचा त्यांनी खुलासा केलाय तो म्हणजे या संपूर्ण बीडमध्ये वाल्मिक कराडला स्वतःचं वर्चस्व वाढवायचं होतं आणि धनंजय मुंडे यांना संपून त्याला परळीची पोटनिवडणूक परत एकदा घ्यायची होती. आता हे सगळं त्यांनी आज पत्रकार परिषदेत म्हणजे रास्ता रोकोच्या दरम्यान प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं. आता या ठिकाणी त्यांनी काय म्हटलंय, मुळातच हा जो सगळा प्रकार आहे या प्रकरणात वाल्मिक कराड एकतर त्याला इगो हट झाला ना, छोट्या छोट्या गोष्टीत इगो हट झाला की त्याला त्रास होतो. याआधी देखील बाळा बांगरांनी सांगितलं होतं धनंजय मुंडे कृषी मंत्री झाले होते त्या काळामध्ये पीए प्रशांत जोशी त्यांचे पीए हे काहीतरी फोटो काढत होते त्यांचे. त्यावेळी त्याला वाल्मिक कराडचा फोन येत होता पण तो फोन उचलला नाही त्यांनी, म्हणून वाल्मिक कराडला इतका राग आला की यानं बाळा बांगरांना बोलून दाखवलं की मला याचा काटा काढायचा. त्यावर बाळा बांगर म्हणाले अरे काय छोटी शुल्लक गोष्ट आहे वगैरे, जाऊ दे वगैरे असं तसं. पण त्या वाल्याच्या डोक्यातच बसलं. शेवटी ते मुंडेंपर्यंत पण पोहोचलं प्रकरण. पण मुंडेही म्हणाले की इतके वर्ष जो आपल्यासोबत काम करतोय, चांगलं काम करतोय, काय कशासाठी. म्हणजे विचार करा की वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंच्या जवळ गेलेलं कोणी खपत नव्हतं. पण आता इथं तर मुंडे साहेब ऐकताय ना, अहो तुम्हालाच खपवण्याचा प्लॅन केला यांनी, तुम्हालाच संपवण्याचा प्लॅन केला होता यांनी, तुमचाच काटा काढायचा होता याला. बघा स्वतः तो बाळा बांगरांनी खुलासा केलाय की धनंजय मुंडे यांना संपून परळीतली पोट निवडणूक लावायची होती. मग कुणाला उभं राहायचं होतं? धनंजय मुंडे यांच्या ऐवजी कुणाला उभं राहायचं होतं? ते झालं कसं तुम्हाला आठवत असेल बघा. एक छोटी गोष्ट आहे अगदी महाभारतातली. श्रीकृष्ण म्हणजे महाभारत काळातली आणि वासुदेव नावाचा एक राजा होता. त्या वासुदेव राजाला त्या श्रीकृष्णासारखा पेहराव पोशाख करायची हौस निर्माण झाली आणि त्यांनी ते केलंही. आता त्याला काही कालांतराने असं वाटायला लागलं की मीच कृष्ण आहे. मग उगाचच खोटे हात लावून घे, खोटं चक्रधर, सगळं काय काय सुदर्शन चक्र सगळंच अगदी कृष्णाप्रमाणे. आता हे जेव्हा त्याला असं वाटायला लागलं की अहंकाराने डोळे दिपतात, आता मीच कृष्ण म्हणजे प्रत्यक्ष श्रीकृष्ण आहे तो खोटा आहे आणि आता मीच खरा कृष्ण असं त्या वासुदेवाला वाटायला लागलं. मग त्या वासुदेवाला इथपर्यंत त्याची मजल गेली की त्यांनी थेट श्रीकृष्णालाच आव्हान देऊन टाकलं की खरा कृष्ण कोण, दूध का दूध पाणी का पाणी, होऊन जाऊ दे. आता श्रीकृष्णाला माहित होतं आणि खरं कोण आणि खोटं कोण. श्रीकृष्णाने काय केलं, त्यानं 2 खोटे हात लावले होते, श्रीकृष्णाने त्याचे 2 खरे हातच कापून टाकले, विषय संपला. म्हणजे किती अहंकार आहे. या वाल्याला वाटायला लागलं की मीच मुख्य आहे, माझ्यामुळे मुंडे जिंकतात, माझ्यामुळे निवडणुकीत मुंडेंचा विजय होतो, माझ्यामुळे मुंडे आमदार झाले, माझ्यामुळे मुंडे कृषी मंत्री झाले, माझ्यामुळे मुंडे पालकमंत्री झाले, माझ्यामुळे मुंडे या पदावर गेले. अरे प्रश्न हा पडतो, बैलगाडी खाली चाललेले जे कुत्र असताना त्या कुत्र्याला वाटतं की मीच बैलगाडी चालवतोय, त्यानं फक्त थांबून बघावं एका जागी
बैलगाडी लांब पुढे निघून जाते, कुत्रा आहे तिथंच राहतं. अरे हा गोपीनाथ मुंडेंच्या घरात घरगडी म्हणून कामाला लागलेला हा माणूस, जो परळीतनं व्हीसीआर भाड्यानं आणायचा आणि शेजार पाजारच्या गावात जत्रा भरली की त्या जत्रेत तिकीट लावून सिनेमा दाखवून पोट भरायचा. हा नंतर गोपीनाथरावांच्या इतक्या जवळ गेला की गोपीनाथरावांनी त्याला आपलंसं केलं. पण नंतर त्याचे देखील गुण गोपीनाथरावांना कळले. पण तोपर्यंत यांनी पंडित अण्णांशी देखील संबंध वाढवले होते. धनंजय मुंडेंशी मैत्री केली होती. मुंडे साहेब ऐकताय ना, आता तरी डोळे उघडा. शेवटी त्याच पंडित अण्णांनी याला पहिल्यांदा परळीचा नगरसेवक बनवलं, एका वॉर्डात उभं करून. नंतर तो उपनगराध्यक्ष झाला. नंतर काही काळ प्रभारी नगराध्यक्ष होता. सोमनाथ हलगे त्यावेळी होते, आठवते का? सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं आणि हा प्रभारी नगराध्यक्ष झाला. नंतर गटनेता झाला. नंतर जिल्हा नियोजन समिती, डीपीडीसी माहिती आहे आपल्याला, आणि त्या जिल्हा नियोजन समितीचा विशेष सदस्य झाला. त्याच्यानंतर मुंडेंच्या काही खाजगी कंपन्यांमध्ये संचालक झाला. नंतर मुंडेंनीच त्याला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा परळीचा तालुकाध्यक्ष केला. आता अशी पद मिळवत हा इतका वरती गेला की आता ह्याला वाटलं मीच आमदार, मीच पालकमंत्री, मीच कृषी मंत्री, मीच होणार. आणि मध्ये अशी एक चर्चा पण होती की आता कुठून तरी हा उभं राहणार म्हणून काहीतरी आष्टीच्या संदर्भात चाललं होतं, चर्चा आहे, पण ते काहीतरी बी नसलं. आता याच वाल्मिक कराडनं, अरे ज्याच्या वडिलांनी आपल्याला पहिल्यांदा राजकारणात आणलं, ज्याच्या मुलानं म्हणजेच आपल्या मित्रानं म्हणजेच धनंजय मुंडेंनी आपल्याला इथपर्यंत आणलं, आज त्याच्याच उरावर पाय देऊन हा वाल्मिक कराड धनंजय मुंडेंना संपवण्याची भाषा करून परळीची पोटनिवडणूक लावण्याच्या तयारीत होता. म्हणजे विचार करा, बाळा बांगराने आपल्याला मागे सांगितलेलं 36 जिल्हे आणि 6 महानगर यातला कुठल्याही कानाकोपऱ्यातला एक माणूस या वाल्मिक कराडच्या जवळ जाऊ देत आणि त्याचं बरं वाईट काही काम असू देत, हा करून देण्याची ताकद राखत होता. म्हणजे या वाल्याची दहशत फक्त बीड जिल्ह्यापुरती मर्यादित नव्हती, तर सगळ्या महाराष्ट्रात होती. म्हणून तर त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे बाळा बांगरांनी की वाल्मिक कराडवर अदृश्य शक्ती ज्या काही आहेत, त्या अराजकीय शक्ती आहेत, त्यांचा त्याला पाठिंबा आहे. असा हा वाल्या हा आपल्याच धन्याशी गद्दारी करणारा आणि बेईमान होणारा, धन्याशी म्हणजे मालक, म्हणजेच आणि मालकाचं नाव पण त्याच्या धनंजयच आहे. अशा धनंजय मुंडेंची बेईमानी करून त्यांना संपवण्याचा डाव आखून परळीची पोटनिवडणूक लावण्यापर्यंत हा पोचणार होता. पण हे सफल झालं नाही. काय झालं आठवतंय आपल्याला? 20 नोव्हेंबर 2024 मतदान झालं. 23 नोव्हेंबर 2024 निकाल लागला. धनंजय मुंडे निवडून आले. महाराष्ट्रात 3ऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक मताधिक्याने निवडून आले. त्या वाल्मिक कराडला अहंकारच होता, मीच निवडून आणतो म्हणून. 9 डिसेंबरला संतोष देशमुखांची हत्या झाली. तिथून सगळं वारं फिरलं. 31 डिसेंबरला पट्ट्यात तुरुंगात. त्याचा सगळा प्लॅन फिसकटला. म्हणजे या वाल्मिक कराडकडून भविष्यात धनंजय मुंडेंना किती धोका पोहोचणार होता हे लक्षात घ्या. पण धनंजय मुंडे डोळे उघडतच नाहीत. अरे उघडा ना आता डोळे, ज्याच्यामुळं आपली राजकीय कारकीर्द घसरणीला लागली, उताराला लागली. आपण कुठे पोहोचलो? मी मागे तुम्हाला कविता पण दाखवून दाखवली होती. तुमच्याच फॅन्स क्लब फेसबुक पेजवर होती ती. धनंजय नावाचं झाड, पण सोबत्यांनीच घातला कुऱ्हाडीचा घाव. हे खरं. आणि हाच तुमचा सोबती, ज्यानं तुमचाच डाव साधायचा प्रयत्न केला होता.
तुमच्यावरच डाव टाकायचा प्रयत्न केला होता. अशा या वाल्मिक कराडला किती जवळ करायचा, डोळ्यावर पट्टी बांधून त्याच्याशी मैत्री केली 20-25 वर्ष. त्यांनी केलेले सगळे कारनामे झाकलेत आणि आज तेच उघडे पडले. त्यात किती हकनाक लोकांचे जीव गेले. संतोष देशमुख, बापू आंधळे, महादेव मुंडे, आणखी किती नावं असतील कुणास ठाऊक. एक एक उकरायला गेलं ना तर बरीच जण सापडतील. आज त्यातल्याच एका माऊलीला जिचं कपाळ पुसलं गेलंय, जिचा बांगड्या फुटल्या गेलेल्या आहेत, जिची लेकरं उघड्यावर पडलेली आहेत, ती आज पावसामध्ये बसून अश्रूंच्या धारा वाहतीये आणि माझ्या नवऱ्याला न्याय द्या म्हणून मागणी करतीये. मुंडे साहेब, या ठिकाणी तुम्ही जायला पाहिजे होतं, पण तुम्ही नाही जाऊ शकत. काहीतरी अडचणी आहेत, काही प्रॉब्लेम्स आहेत, त्या तुम्हालाच माहिती. अहो, अख्खी जनता तिथं पोहोचली आहे, पण तुम्ही जाऊ शकला नाहीत. तुमच्याच मतदारसंघातली एक लाडकी बहीण ज्याच टाहो फोडतीये की मला न्याय द्या, पण तुम्ही तिच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, कारण मध्ये खांब उभा आहे वाल्या नावाचा. या वाल्यामुळं आज काय परिस्थिती झाली. या वाल्यानं तुमच्या सगळ्या ज्या काही नाड्या आहेत त्या हातात घेतल्यात आणि त्यामुळे तुम्हाला त्रास सहन करावा लागतोय, भोगावा लागतोय. साहजिकच आहे, तुम्ही ऍक्सेस दिलात म्हणून हे सगळं घडलं. हा ऍक्सेस दिला नसतात तर एवढं घडलंच नसतं. तुमच्या वडिलांनी, गोपीनाथराव म्हणत होते नका देऊ याला, विरोध केला होता नगरसेवक पदासाठी, पण पंडितराव अण्णांनी ठीक आहे असू दे करून त्याला वरती आणला. काय झालं? आणि मग तुमचा शिडीसारखा वापर केला त्यांनी आणि फायदा उचलत गेला स्वतःचा. जत्रेत सिनेमा दाखवणारा माणूस आज गावाच्या गाव फ्लॅट, कोटींमध्ये व्यवहार. कसं काय? तुमचंच कार्यालय चालवतो होता तो. तुम्ही आमदार तो प्रति आमदार, तुम्ही पालकमंत्री तो प्रति पालकमंत्री, तुम्ही कृषी मंत्री तो प्रति कृषी मंत्री. म्हणजे याचं स्वप्न काय होतं? 100% याला मंत्रिपदापर्यंत जायचं होतं. म्हणजे वेळ प्रसंगी जशी ती मगर असते ना, जर गळ्यापर्यंत पाणी आलं तर आपल्या पोटच्या पोराला सुद्धा खाली घेते, पायाखाली, आणि आपलं मुंडकं वर ठेवून पुढे जाते. तसं जिस थाली में खाया उसी थाली में छेद किया. बाळा बांगरांनी जो खुलासा केलेला आहे, जो धक्कादायक आरोप केलेला आहे, त्या आरोपाकडे बघता मुंडे साहेब हा अस्तीन का साप आहे, तुम्ही त्याला दूध पाजत होतात. खरं म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये या वाल्मिक कराडचा पूर्ण हात असून सुद्धा अजूनही त्याच्याबद्दल कोणी ब्र काढायला तयार नाही. सगळे दहशतीखाली. परळीचं बीडचं प्रशासन दहशतीखाली, बीडचे पोलीस दहशतीखाली, बीडची जनता दहशतीखाली, बीडचे राजकारणी दहशतीखाली. अरे काय, कशासाठी ही एवढी दहशत? एक व्यक्ती इतक्या जणांचे मुर्दे पाडून निवांतपणे. अहो, स्वतः बांगर म्हणाले होते की जेल मधल्या 42 जणांचा जामीन करून त्यांना बाहेर काढून त्यांच्या माध्यमातून हा जेलमध्ये बसून संपूर्ण बीड जिल्हा चालवतोय. म्हणजे या माणसाची दहशत किती आहे. मुख्यमंत्र्यांनी कुणालाही पाठीशी घालणार नाही हे वाक्य उच्चारून 7 दिवस झाले, आठवडा झाला, तरी देखील अजूनही या आठवड्यात ना गोट्या गिट्टे, ना तो धनराज फड, ना आणखी तो या वाल्याची 2 पोरं बोंबलत बाहेर फिरतात, ती 2 नाहीत. आणि वाल्याचा बद्दल तर कोण बोलतच नाही. त्याला पीसीआर मध्ये घ्यायला प्रॉब्लेम काय आहे? अहो, परवा स्वतः ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाले त्याच्या तोंडाला उंदर बांधा आणि त्याचं तोंड उघडा. हाय त्या एका पिक्चर मध्ये सीन आठवते आपल्याला? नाना पाटेकर त्या आरोपीच्या तोंडाला ते पिशवीत उंदर घालतो आणि त्याच्या तोंडाला बांधतो आणि इकडे आपलं खात बसतो तोपर्यंत. आणि जेव्हा त्या अख्खे पिशवी लाल होते तेव्हा नाना पाटेकरला कळतं उंदरांनी कार्यक्रम केला. पण इथं वाल्याच्या तोंडाला जर उंदर बांधली ना तर उंदरच म्हणतील अरे हाच आमचा कार्यक्रम करायचा, याला आम्हाला
चावायला सांगाल तोच आमचं चावून आमचा मांसाच्या तुकडाचा लचका तोडायचा. कारण महादेव मुंडे यांच्या मांसाचा तुकडा तोडून आणा आणि माझ्या समोर ठेवा. इतका निर्दयी हा माणूस, जो माणूस माणसाचा तुकडा तोडू शकतो, तिथं उंदरांना कोण विचारतंय रे? हा असा वाल्या. या वाल्यानं जे काही उद्योग करून ठेवलेत त्याला त्याची शिक्षा मिळावी यासाठी आज ज्ञानेश्वरी मुंडेंचं सासर माहेर एकवटलं आणि त्या रस्त्यावर जाऊन बसलंय. खरं म्हणजे अशा माऊलीला त्याच वेळी एखाद्या मंत्र्यानं फोन करून सांगितलं पाहिजे, काळजी करू नका, अवघ्या 2-3 दिवसात आरोपी हजर करतो, तुम्ही बिनधास्त घरी जा. पण कोण नाही आलं, कोण नाही. ना परळीतले लोकप्रतिनिधी आले, ना त्याच परळी मतदारसंघात असणाऱ्या पर्यावरण मंत्री पंकजाताई पुढे आल्या. तुम्हाला आठवतंय मुंडे साहेब, याच पंकजाताई एक वाक्य म्हणाल्या होत्या. तो समोर वाल्या आणि तो चाट्या पण बसला होता, तो विष्णू चाटे. काय म्हणले होते आठवतंय? धनुभाऊ मागे बसले होते, तुमच्या हातात माईक होता, तुम्ही काय म्हणालात? कुठाही रे ते ज्याच्याशिवाय धनुभाऊंचं पानही हलत नाही असे ते वाल्मिक करार. मग तो वाल्या उठला आणि विष्णूसाठी आपला दात काढून खिदळतय. ही जोडीच ना काळूबाळूची. आणि त्याच वेळी अख्ख्या महाराष्ट्रात ती क्लिप व्हायरल झाली. आता तुम्ही मला सांगा, ज्याच्याशिवाय तुमचं पान हलत नाही तोच तुमचा पत्ता कट करायला निघाला होता. आता द्या उत्तर. तोच तुमचा पत्ता कट करायला निघाला. अरे त्याला पहिले हलवा आणि अख्ख्या जगाला सांगा, या वाल्या कराडमुळे माझं पान हलत नाही असं बोलताय ते खोटं आहे. परळीच्या जनतेशिवाय माझं पान हलत नाही असं बोला. शेरोशायरी करण्यात तुम्ही तरबेज आहात ना, सांगा या जनतेमुळे मी आहे. पण तुम्ही फक्त त्या वाल्याला धरून बसलात, त्याला कवटाळून बसलात. कारण की आज सगळं राजकीय करिअर तुमचं धोक्यात आलं ते याच्यामुळेच. तुम्हाला मी मागच्या सापशिडीचा खेळ सांगितला होता. 18वर शिडी असते, तुम्ही सोंगटी फेकता, तुम्ही असता 16वर 2 पडतात, 18वर जाता तुम्ही. 18वरनं थेट तुम्ही कुठे जाता? डायरेक्ट 90. नंतर परत सोंगटी खेळता, 1 पडतो. 91ला साप असतो, साप तो गिळतो तुम्हाला. डायरेक्ट तुम्ही आता 9वर, डायरेक्ट 9वर. जेवढं कमावलं तेवढं सगळं गमावलं. पालक मंत्रीपद हुकलं, मंत्रीपद गेलं, पद आणि प्रतिष्ठा पणाला लागली. एकीकडे तुम्हाला वेगवेगळ्या घोटाळ्यांमध्ये क्लीन चिट मिळतीये, क्लीन चिट मिळतीये. तुमच्यावर आरोप झाले, तुम्ही घोटाळे केले वगैरे सगळं तसं, शेवटी जे कोर्टातनं उत्तर आलं ते मिळालं. पण या संतोष देशमुख प्रकरणात वाल्या जो तुमचा निकटवर्ती आहे त्याच्याशी असलेली तुमची जी घष्टण आहे त्यातून क्लीन चिट कधी मिळणार? ती क्लीन चिट तुम्हाला मिळवणं अत्यंत गरजेचं आहे. वाल्या आणि तुमचा संबंध कधी तुटणार आहे? कारण की या जोडल्या गेलेल्या समीकरणामुळेच आज तुमच्यावर एवढे सगळे आरोप होतात. संतोष देशमुखांना मारलं, महादेव मुंडेंना मारलं, बापू आंधळेला मारायला सांगितलं. या फक्त उजेडात आलेल्या 3 गोष्टी अंधारात किती आहेत कुणास ठाऊक. या सगळ्या प्रकरणावर बाळा बांगरांनी हे क्लिअर केलं की याच्यामध्ये इतकी महत्वाकांक्षा कुठून कुठून भरली रे, कुठून येते ही एवढी? पहिलं खुर्चीत बसायला मिळालं नगरसेवक पदाच्या, तिथून मग टुनकन उड्या मारत 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 आता मोठी उडी मारायची होती. पण अशी काय उडी मारली, डायरेक्ट तुरुंगात. आता त्यातून बाहेर येणं अवघड आहे. परवाच डिस्चार्ज ऍप्लिकेशनचा अर्ज कोर्टाने फेटाळलाय. त्यामुळे आता वालेशी संबंधित असलेल्या सगळ्यांनी विड्रॉ करा त्याच्यापासून. आपली पोरं बाळ चांगल्या मार्गाला लावा. समर्थकांना तर मी वेळोवेळी हात जोडून विनंती करतो, अरे नका याच्या नादी लागू. तो पण जाईल आत, तुम्ही पण जाल आत. बघा त्याच्यासोबत असलेली जी पोरं आत बसलीत ना, किती वयाची आहेत?
26, 24, 23 बघा. सुदर्शन घुले एक पोरगी त्याला ज्ञानेश्वरी नावाची, आई बायको पोरं, काय झालं? बसला आज जाऊन. सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, प्रतीक घुले, जयराम चाटे, महेश केदार आणि तो कृष्णा आंधळे फरार. सगळी पोरांची वया काढा. तो विष्णू चाटे सोडल्याच, तो याचाच माणूस, तो त्याचा आका. हे सुरेश धस यांनी आका शब्द काढला, तिथपासून अख्ख्या महाराष्ट्रात आका नावाचा शब्द फेमस झाला. पण या आकानी काय उद्योग केला हे बघतोय आपण. या आकाला मोका साधायचा होता आणि धोका धनंजय मुंडेंना होता. आता हा वेळीच याचा बाजार उठवायचा असेल तर स्वतः धनंजय मुंडेंनी पुढे यायला पाहिजे आणि सांगितलं पाहिजे, याच्यावर बोललं पाहिजे, मौन तोडलं पाहिजे. 200 दिवसांचं मौन, 200 दिवस डबल सेंचुरी, काय त्याला अर्थ आहे? ज्या प्रकरणात बोलायला पाहिजे तिथं तुम्ही तोंडाला पट्टी लावून बसलाय. इथं खरं बोललं पाहिजे महादेव मुंडे प्रकरणात. या प्रकरणात तुम्ही बोलत नाही. काय प्रॉब्लेम? काय नाही, कारण काय नेमकं काय याच्यात? वाल्मिक कराड आहे म्हणून, त्याची पोरं आहेत म्हणून, काय संबंध? अहो तुमच्याकडे तुमच्या घरी असलेला घरगडी काय घाबरायचं याला? हा काय करणार याचा? जे करायचं ते केलं ना सगळं वाटोळ. आता आणखी काय करणार आता? का पाठीशी घालायचं असलेला? अहो आत्ता रस्ता रोको चालू आहे. नुसती जगमित्र कार्यालयातून गाडी काढायची, कनेरवाडीत न्यायचे, किती अंतर आहे? अहो तुम्ही तिथं नुसतं गेलात तरी त्या माऊलीला आनंद होईल. स्वतः म्हणल्यात त्या, परळी वैजनाथाच्या कृपेनं मी आहे असं धनंजय मुंडे म्हणतात ना. मग आता तिसरा डोळा उघडा आणि माझ्या धन्याला न्याय द्या असं बोलल्यात त्या. माझ्या मालकाला न्याय द्या, माझ्या पतीला न्याय द्या असं बोलल्यात त्या. पण तुम्ही डोळे मिटून बसलाय मुंडे साहेब, मिटून बसलाय तुम्ही या वाल्यासाठी. बाळा बांगराने आणखी बरेचसे खुलासे केलेत. मगाशी मी एक सांगितलं, धनंजय मुंडे यांच्या पीएला मारण्याचा सुद्धा कट या वाल्मिक कराडनं रचला होता. आता याच दरम्यान त्यांनी आणखी एक वाक्य उच्चारलंय बाळा बांगर यांनी, परळीचे माजी नगराध्यक्ष आणि ज्यांना आता नुकतंच पुन्हा एकदा परळीचे शहराध्यक्ष करण्यात आलंय. प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिलंय, ते म्हणजे बाजीराव धर्माधिकारी. यांना देखील वाल्मिक कराडनं त्रास दिला असं बाळा बांगरांनी म्हटलंय. आता याच प्रकरणात जेव्हा बाळा बांगरांनी वाल्मिक कराड आणि त्याची सगळ्या कारनामे बाहेर काढायला सुरुवात केली, तेव्हा वाल्मिक कराडचे समर्थकांनी एक क्लिप बाहेर काढली, कॉल रेकॉर्डिंग एक व्हायरल होते कालपासून. त्यामध्ये ही कथित कॉल रेकॉर्डिंग आहे, त्याची कोणी पुष्टी करणार? बाळा बांगर यांची पत्नी मयुरी बांगर आणि एकीकडे वाल्मिक कराड, या दोघांचे फोटो चिकटवलेत आणि आवाज, काही जण म्हणतात हा वाल्मिक कराडचा आवाजच वाटत नाहीये. आणि या दोघांमध्ये संवाद आहे. बाळा बांगर यांची पत्नी मयुरी बांगर यांच्यात काही घरगुती कौटुंबिक वाद आहेत. त्या कौटुंबिक वाद जे काय होतात, काही सासरकडनं छळ होतो वगैरे त्या म्हणतायत, त्या कथित व्हिडिओ कॉल ऑडिओ कॉल रेकॉर्डिंग जे आहे त्यातली ती महिला सांगते वाल्मिक कराडला, आणि वाल्मिक कराड तिला वारंवार एकच वाक्य सांगतोय, तेवढी ती सोशल मीडियावर टाकलेली पोस्ट तेवढी डिलीट करा. बाळा बांगर चांगला माणूस आहे, तो पुण्यात ऍडमिट आहे, तो काय असं काय करणार नाही. तिकडनं ती महिला म्हणते त्यांना पोरीचा नाद आहे वगैरे, बाळा बांगर असं एका मुलीबरोबर फिरतोय वगैरे, त्यावर वाल्मिक कराड म्हणतात नाही ना ती बहिणीसारखी आहे, त्यांचं नातं वेगळं आहे. म्हणजे तिथं वाल्मिक कराड बाळा बांगरची बाजू घ्यायचा प्रयत्न करतोय. इकडं मयुरी बांगर म्हणून दाखवलेली कोणती कथित महिला आहे ती बाळा बांगरांवर आरोप करायचा प्रयत्न करतेय. मला शिक्षण संस्थेत लावणार होते त्यांच्या म्हणून मी लग्न केलं, पण मला आता लावतच नाहीयेत वगैरे वगैरे सगळं त्यात संवाद आहे. आता यावर देखील स्वतः बाळा बांगर यांनी स्टेटमेंट दिलंय. त्यांनी असं सांगितलंय, ही जी कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होतीये, मी पत्नीला विचारलं माझ्या
की व्हायरल तू केली आहे का, त्यावर ती म्हणाली मी व्हायरल केलेली नाही. आता बाळा बांगर म्हणतायत की या व्हायरल होत असलेल्या कॉल रेकॉर्डिंगचे सीडीआर काढायला पाहिजेत, ते तपासले पाहिजेत. ते जोपर्यंत निघत नाहीत तोपर्यंत मी उपोषणाला बसणार, असा त्यांनी इशारा देऊन टाकला. इतकंच नव्हे तर त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की वाल्मिक कराडच्या टोळीमध्ये काही महिला देखील सक्रिय होत्या, त्याबद्दलचे पुरावे सगळे माझ्याकडे आहेत. पुढच्याच महिन्यात मी याबाबत पत्रकार परिषद घेऊन खुलासा करणार आहे. आता हे सगळं घडल्यानंतर यावर आणखी महत्वाचा मुद्दा म्हणजे आता जे महादेव मुंडे प्रकरण बाहेर आलेलं आहे त्यात स्वतः बाळा बांगर म्हणालेत की या प्रकरणावर बोलू नको असा मला दबाव येत होता, पण मी तो दबाव झुगारून टाकला. शेवटी मी जबाब दिला. आता मात्र मी माघार घेणार नाही, मी घाबरणार नाही. या प्रकरणात वाल्मिक कराड आणि त्याची टोळी, त्याची पोरं यांना अटक व्हायलाच पाहिजे. स्पष्टपणे त्यांनी म्हटलेलं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये कोणत्याही परिस्थितीत आता मी मागे हटणार नाही. आता या सगळ्या गोष्टींमध्ये बाळा बांगरांनी देखील वाल्मिक कराडचे काही कॉल रेकॉर्डिंग्स व्हायरल केले होते. त्यात वाल्मिक कराड पैशाच्या व्यवहारातून धमकावतोय, दरडावतोय, एका कुटुंबाला ते जातीवाचक शिवीगाळ देखील होत असल्याचं त्या कॉल रेकॉर्डिंग मध्ये ऐकू येत आहे. शिवाय मुंबईतील एका 5 स्टार हॉटेलमध्ये एका महिलेसोबतचा फोटो देखील बाळा बांगर यांनी व्हायरल केला होता, जो वाल्मिक कराड सोबत होता. आणि कराडनं मला या खोट्या प्रकरणात अडकवण्यासाठी अशा या सगळ्या प्रकारच्या महिलांचा वापर, खोट्या अत्याचार प्रकरणात अडकवण्यासाठी महिलांचा वापर केल्याचा आरोप वाल्मिक कराडनं केलाय. आता एकूणच काय तर बाळा बांगर हे नेमके कोण आहेत हे पण पहिलं समजलं पाहिजे. बाळा बांगर आणि वाल्मिक कराड यांच्यात आता विस्तव सुद्धा का जात नाहीये हेही कळलं पाहिजे. पहिले बाळा बांगर कोण? बाळा बांगर हे BSc पर्यंत त्यांचं शिक्षण झालंय, नवनिर्माण शिक्षण संस्था आहे त्यांची. बाळा उर्फ विजयसिंह रामकृष्ण बांगर यांच्यात तशी राजकीय पार्श्वभूमी आहे, कारण की रामकृष्ण बांगर आधी काँग्रेसमध्ये होते, नंतर राष्ट्रवादीत गेले, आता ते शरद पवार राष्ट्रवादी गटात गेले. 3 वेळा ते जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहेत. 20 वर्ष महानंद डेअरीचे संचालक राहिलेत, 2 वेळा उपाध्यक्ष राहिलेत. बीड जिल्हा सहकारी मंडळाचे ते 30 वर्ष अध्यक्ष आहेत. बीड, पाटोदा, शिरूर, गेवराई इथं त्यांच्या शिक्षण संस्था आहेत आणि 25 ते 27 शाळा आणि कॉलेजेस आहेत. 2012 ते 2013 शिरूर, पाटोदा मार्केट कमिटीचा संचालक म्हणून बाळा बांगर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. नंतर 2015 ते 16 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. 2016 वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी लोकनियुक्त सरपंच म्हणून फायाळा तालुका पाटोदा या ठिकाणी त्यांची निवड झाली. ते जिंकून आले. पुढे 16 ते 21 म्हणजे 5 वर्ष. 2020 ते 2021 कोरोना काळ सुरू झाला, समाजकार्याला सुरुवात केली आणि याच दरम्यान त्यांची वाल्मिक कराड याच्याशी ओळख झाली, संपर्क झाला. 2022 मध्ये बीड जिल्हा युवक अध्यक्ष म्हणून बाळा बांगर यांची निवड झाली राष्ट्रवादीच्या. आणि त्याच दरम्यान संघटनेच्या काम करण्याबाबत बांगर आणि कराड यांच्यात वाद सुरू झाला. पुढे 21 ऑक्टोबर 2023 ला महादेव मुंडे यांची हत्या झाली. या प्रकरणात तत्कालीन अधीक्षक, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना स्वतः बाळा बांगर यांनी जाऊन सांगितलं की या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा हात आहे वगैरे सगळं त्यांनी सांगितलं. त्यानंतर मात्र आणखी यांचा वाद वाढत गेला. पुढे मार्च 2024 पासून त्यांनी पक्षाचं काम करणं हळूहळू बंद केलं. एप्रिल 2024 ला त्यांच्या शिक्षण संस्थेची चौकशी सुरू झाली. 1 ऑक्टोबर 2024 ला बांगरांवर गुन्हा दाखल झाला. गुन्हा काय होता? कराडला घरात जाऊन 2 कोटींची खंडणी मागितली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार जून 2022 मध्ये घडला. तक्रार कधी दाखल झाली? 1 ऑक्टोबर 2024 मध्ये. आता वाल्मिक कराडला त्याच्या घरात जाऊन खंडणी आणि जीवे मारण्याची धमकी द्यायची, ज्याचं कामच गेली अनेक वर्ष हेच आहे, जो स्वतःच्याच घरात बसून इतरांना खंडणी आणि जीवे मारण्याची धमकी देतो खंडणी मागून, त्याला धमकी दिली. ये बात कुछ हजम नहीं हुई, पण ठीक आहे. पुढं ऑक्टोबर ते डिसेंबर 2024
बाळा बांगर, त्यांचे निकटवर्तीय, आई वडील यांच्यावर अनेक केसेस दाखल झाल्या. नोव्हेंबर 2024 मध्ये रामकृष्ण बांगर यांनी याच म्हणजे आपला मुलगा आणि वाल्मिक कराड यांच्या वादामुळे शेवटी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. बाळा बांगर हे त्यामुळे फरार झाले, कारण जर त्या दरम्यान ते तिथं असते तर मला वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून पोलिसांनी अटक केली असती आणि माझा फेक एन्काउंटर केला असता, असं स्वतः बाळा बांगर यांनी सांगितलं होतं. आणि मग 1 जुलै 2025 पासून बाळा बांगर यांनी महादेव मुंडे या प्रकरणावर बोलायला सुरुवात केली. आता हे सगळं प्रकरण जर आपण पाहिलं तर यात एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे, ती म्हणजे वाल्मिक कराड, ज्याला पंडितराव अण्णा मुंडे म्हणजे पंडित अण्णा मुंडे आणि त्यांचा मुलगा धनंजय मुंडे यांनी ओळख निर्माण करून दिली बीड जिल्ह्यामध्ये, तोच हा वाल्या आपला मालक धनंजय मुंडे त्यांनाच संपून पोटनिवडणूक लावण्याच्या तयारीत होता, तो धनंजय मुंडेंच्या वाईटावर होता, असा धक्कादायक आरोप या ठिकाणी बाळा बांगर यांनी केला आहे. खरं तर या वाल्याच्या कहाण्या किती आहेत, या वाल्याच्या कथा किती आहेत, का आता वर्षानुवर्ष फक्त वाल्याच्या कथा आणि कहाण्याच ऐकत बसायच्यात, काहीच समजेना झालंय. रोज नवनवीन खुलासे, रोज नवनवीन किस्से, रोज नवनवीन कारनामे. आता या सगळ्या गोष्टी सगळ्या येऊन धडकतात ते मुंडेंपर्यंत. आता धनंजय मुंडेंनी किमान हे ऐकून तरी आपले डोळे उघडावेत आणि ते लक्षात ठेवावं, धनंजय नावाचं झाड पण कुणी घातला झाडावर कुऱ्हाडीचा घाव. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.